नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. आपलं स्वागत आहे कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. आत्ता सध्या उन्हाळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो केळी बागायतदारांसाठी, की जे आपण रोपे लावलेले आहेत त्याच्यामध्ये जो पोगा आहे, त्याच्यामध्ये जो सनबर्निंगमुळे जो प्रॉब्लेम येत आहे तो कशा पद्धतीने येत आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की जो पोगा निघालेला आहे त्यातील जे कोवळे पान आहेत त्यावरती सूर्यप्रकाशाचे रेडिएशन आहेत ते डायरेक्टली त्या कोवळ्या पानावरती पडल्यामुळे आपल्याला इथे सनबर्निंग झालेलं दिसत आहे. हे असे कशामुळे होते तर जे सूर्यप्रकाशाचे रेडिएशन आहेत ते डायरेक्टली आपल्या कोवळ्या पानावरती पडल्यामुळे तेथील ज्या पेशी आहेत त्या पेशी पूर्णपणे डॅमेज होतात आणि तिथला जो सेल वॉल आहे ते स्ट्रक्चर हे पूर्णपणे डॅमेज झाल्यामुळे आपल्याला तिथे सनबर्निंगचा प्रॉब्लेम आलेला दिसतो. मग हे झाल्यानंतर किंवा हे होऊ नये यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत, तर इथे आपल्याला 2 स्प्रे घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये पहिला जो स्प्रे आहे तो आपण कॅल्शियम बोरॉनचा घेऊ शकतो किंवा जे सिलिकॉन आहे त्या सिलिकॉनचाही तिथे आपण वापर करू शकतो. यामध्ये जर कॅल्शियम बोरॉनचा विचार केला तर कॅल्शियम आणि बोरॉन हे दोन्ही पण मायक्रोन्यूट्रियंट असल्यामुळे कॅल्शियम हे पेशी विभाजनाचं काम करतं, तर जे बोरॉन आहे ते जो आपला सेल वॉल जो डॅमेज झालेला आहे तो तिथे स्ट्रॉंग करण्याचं काम बोरॉन करतो. आणि जर आपण यामध्ये सिलिकॉनचा स्प्रे घेतला तर यामुळे जो पानांवरती एक लेअर तयार होतो की जे सूर्यप्रकाशाचे रेडिएशन आहेत त्यांना पानांपासून प्रोटेक्ट करण्याचं काम ही लेअर करत असते. त्यामुळे पोगा करपणे किंवा सनबर्निंगचा आपल्याला प्रॉब्लेम तिथे पाहायला मिळत नाही आणि सनबर्निंग न झाल्यामुळे आपल्या झाडाची वाढही चांगल्या प्रकारे आपल्याला तिथे पाहायला मिळते. या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसरे कुठले उपाय करत असाल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. धन्यवाद.